एखादं साधं चित्र काढत असताना एखादी वही फाटली तर आई किंवा वडील लगेच धपाटा मारतात. तर हे असं करायचं, त्याला करू दे, काय काय मोडतोड करू दे, चित्र काढू दे, हात रंगू दे, काय होऊ दे. म्हणजे काय, म्हणजे त्याला एक्सपोज करायचं, त्याला बाहेर येऊ दे. मग टीचरचं काम काय, शिक्षकाने शिक्षिकाचं काम काय, तर त्या बालकाचं योग्य निरीक्षण कर आणि हे निरीक्षण करण्याची क्षमता टीचरची असली पाहिजे आणि त्याला बाहेर निवडायचं आणि त्याच्यातले गुण शोधायचे. या मुलीमध्ये कोणते गुण आहेत, त्या मुलीमध्ये कोणते गुण आहेत ते शोधण्याचं काम हे टीचरचं आहे. म्हणून हे अवघड काम, हे सोपं काम नाही. मी म्हटलं ना, विकास छात्रवासीमध्ये होते, गणेश होते, दशरथ होता, ही मुलं जी सगळ्या महाराष्ट्रात फिरवत. विकास निळू फुल्याच्या संपर्कात आले, श्रीराम लागूच्या संपर्कात आले, दाभोळकरांच्या संपर्कात आले आणि रेल्वेला ह्या मी फुकट पोरं नाही, फुकट काही म्हणजे आमच्याकडे पैसा नाही. मुलं ही देशाची संपत्ती आहे. पण माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये छात्रवासीच्या पोरांनी कुठं एसटी जाळली, रेल्वे जाळली, घोडतोड केली असं नाही. आम्ही पुण्याला धुळ्याला ही मुलं नेली तेव्हा धुळ्यामध्ये आम्हाला इकडे यायला रेल्वे दिला. आमचे 200 मुलं रेल्वे रुळावर बसली आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला घेऊन चला, रेल्वे आमच्या घोडतोड आम्ही करणार नाही, एक बोगी जोडा, आम्हाला घेऊन चला. आणि म्हणून पूर्ण कारकिर्दीमध्ये यांच्याकडून चांगलंच काम झालं. म्हणून लहान मुलं जास्त महत्वाचे, इथे टीचर महत्वाचे, शिक्षक जास्त महत्वाचे. दुसरा मुद्दा भाषा ही जास्त महत्वाची. मुलीसाठी बोलते, मुलासाठी बोलते. ज्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे ते जगावर प्रभुत्व गाजवू शकतात. म्हणून 2 भाषा येत असणारा विद्यार्थी आणि 1 भाषा येत असणारा विद्यार्थी, याच्यामध्ये 2 देखील स्टेजवरती यावं. दिव्य मराठीचे प्रतिनिधी श्री दत्ता बारकुल. धन्यवाद. यानंतर लोकसेवा न्यूजचे श्री कुंदन कांबळे यांना देखील विनंती करतो आपण देखील स्टेजवरती यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करावा. यानंतर तरुण भारतचे प्रतिनिधी श्री सुधीर लोमटे, तरुण भारतचे पत्रकार सुधीर लोमटे यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती यावं. यानंतर तेरणा काठचे प्रतिनिधी श्री दत्ता बापू गायके यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती यावं. तेरणा काठचे प्रतिनिधी श्री दत्ता गायके. त्यानंतर दैनिक संघर्षचे प्रतिनिधी श्री सचिन पाटील, दैनिक संघर्षचे प्रतिनिधी श्री सचिन पाटील सर. यानंतर दैनिक जनमतचे प्रतिनिधी श्री बालाजी अडसूळ साहेब, त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. जनमतचे प्रतिनिधी श्री बालाजी बारकुल. त्यानंतर दैनिक सामनाचे प्रतिनिधी श्री अजय बेहेरे, अजय बेदरे. दैनिक सामनाचे प्रतिनिधी श्री अजय बेदरे. त्यानंतर दैनिक वर्तमानचे नागेश तोडकरी. यानंतर भारत न्यूजचे शाहिद शेख. सर्व पत्रकारांना विनंती करतोय की आपण देखील स्टेजवरती यावं आणि या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या वतीनं आज छोटासा सन्मान आपण स्वीकारावा. वेगवेगळे विषय आपल्या लेखणीच्या माध्यमातून या पुढे समाजामध्ये सादर करावेत, जेणेकरून जे विषय आहेत ते विषयांना कुठेतरी राजकीय स्तरावर असतील किंवा सामाजिक स्तरावर असतील वेगवेगळे विषय मांडले जावेत. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचंय. धन्यवाद.
यानंतर विद्यानिकेतन प्राथमिक शाळाचे संस्थापक श्रीयुत सचिन पाटील साहेब यांचं देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा असं त्यांना विनंती करतोय. यानंतर विस्तार अधिकारी श्रीमती गवळी मॅडम यांचं देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतोय. श्रीमती गवळी मॅडम यांसाठी यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी व्यासपीठाला विनंती करतोय. यानंतर मॅग्मोचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव सर यांना यानंतर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर गणेश पाटील सर यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती यावं. यानंतर नेत्ररोगतज्ञ डॉक्टर महेश पाटील सर यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती यावं. आणि अस्थिरोगतज्ञ डॉक्टर अमोल खंडागळे सर या ठिकाणी बालरोगतज्ञ डॉक्टर रविकिरण बोराडे सर यांचं देखील मी शब्द सुमरानं स्वागत करतोय. मनपूर्वक धन्यवाद. आणि याच्या या अध्यक्ष खूप चांगल्या प्रकारे आपलं प्रबोधन केलेले आहे असे जाधव सर, या गावच्या सरपंच देशमुखताई, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांचा आता सत्कार झालेला आहे असे सर्व पत्रकार बंधू, सर्व माता भगिनी, या सर्वांना माझा नमस्कार. तसं बोलायचं झालं तर ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन केलेलं आहे. आणि सांगायचं एवढंच आहे की सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं एवढं चांगल्या प्रकारे जर तुम्ही सर्वांनी जर जीवनात अंमलबजावणी केली, सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, तर निश्चितच यश निश्चित येणार आहे. सरांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की महिला पूर्वी 400 वर्षापूर्वी कुठल्या पद्धतीने जीवन जगत होत्या आणि अशा प्रकारे जीवन जगत होत्या याचं सरांनी केलेलं आहे. आणि खरंच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या प्रकारे समाजाचा रस पत्करून मुलींसाठी, महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली, त्याच्यामुळे आजचं हे सहज शक्य झालेलं आहे. आपल्याला शिक्षणाची दारे सहज शक्य झालेली आहेत. आणि माझी आपल्याला विनंती राहील की या संधीचं आपण सोनं करावं. तर मला सुद्धा 2 मुलीच आहेत, त्यामुळं मी सुद्धा भाग्यशालीच आहे की
खरंच सांगतो की माझ्या दोन्ही मुली अभ्यासात याच्यात खूप चांगल्या असतात, खूप चांगलं हे करतात आणि सगळ्यात चांगली काळजी वडिलांची मुलगीच घेते असं माझं मत आहे. आणि इथून पुढचं समाजाचं जर तुम्ही चित्रण बघितलं तर आमच्याकडे जे काही प्रकरणं यायला लागलेत की वृद्धत्वाची काही आई वडिलांची प्रकरणं यायला लागलेत, तिथं खूप चांगली शिकलेली मुलं सुद्धा आई वडिलांना सांभाळत नाहीये. तर मी सुद्धा अजून भाग्यशालीच आहे असं समजतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला बोलवलं आणि खरंच अध्यक्षीय स्थान देण्या एवढं काय माझं कर्तृत्व नाही, कुठं 4 बुक शिकून आम्ही एक्झाम पास केलेले अधिकारी आहोत. आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मदन बारकुल सरांना की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. आज ग्रामपंचायत येरमाळा यांच्या वतीनं राजमाता जिजामा साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं मोफत महिला सर्व रोग निदान शिबिर आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं ही शिबिराचं आयोजन केलं. येरमाळा ग्रामपंचायत सतत महिलांसाठी येरमाळ्याच्या परिसरातील व येरमाळा गावातील महिलांसाठी असे शिबिर कार्यक्रम सारखंच घेते. पहिला ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाआधी महिला सक्षम झाली पाहिजे. महिला सक्षम होण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा शिलाई मिशनचं प्रशिक्षण घेतलं. शिलाई मिशनच्या नंतर तसंच साहेबाला आवर्जून सांगतो मी आमच्या ग्रामपंचायतीचं काय ही काय असते त्याच माध्यमातून महिलाला पापड उद्योगासाठी कसं आहे मार्केट आमच्या येरमाळ्यात हॉटेल व्यवसाय असल्यामुळे सुद्धा पापड उद्योगात सुद्धा प्रशिक्षण हे येरमाळ्याच्या ग्रामपंचायती वतीनं घेतलेलं आहे. तसंच शिलाई मिशनच्या नंतर सध्या आता प्रथा जास्त चालू आहे. प्रत्येक घरात दोन एक महिन्याला वाढदिवस येतो. केक कसा तयार करा, केक असल्याशिवाय वाढदिवसच नाही. त्याचं सुद्धा आमच्या येरमाळा ग्रामपंचायतीच्या वतीनं केक कसं तयार करायचं महिलांसाठी सक्षमीकरण घेतलेलं आहे. आणि आज सगळ्यात जर गरज असेल सर्व माणूस महिला उठलं की सकाळपासून परपंच आणि पैसा कमविण्याच्या नादात स्वतःच्या क्षेत्राकडे आपण लक्ष देत नाही हे आणि जास्तीत जास्त महिलाकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही. आणि आमच्या येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सरपंच ग्रामसेवक साहेब विकास यांनी असं ठरवलं जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्तानं महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर आणि शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना उपचार व्हावं. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं शिबिर घेऊनच थांबणार नाही तर ज्या महिलाला गरीबाच्या महिलाला सुद्धा मुंबई राणादादाच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून महिलाचा उपचार पूर्ण केल्याशिवाय आमची येरमाळा ग्रामपंचायत थांबणार नाही. आणि आवर्जून आमच्या येरमाळा ह्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रम अधिकारी करम संजय पाटील आल्याबद्दल आमच्या येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. तसंच प्राध्यापक अर्जुन जाधव सुद्धा आल्याबद्दल आमच्या येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो. तसंच येरमाळ्याचे विकास बारकुल आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विजय देशमुख मानतो. तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांचा सुद्धा आभार मानतो. आणि व्यासपीठावर आपल्या येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर दिवसदार साहेबांचे सुद्धा आभार मानतो. तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच व्यासपीठावर असले यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं पत्रकाराच्या दिनाच्या निमित्तानं आज आणि जिजामाता आणि विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने सगळ्या येरमाळा परिसराच्या पत्रकाराचा सुद्धा सत्कार ठेवा. पत्रकार सुद्धा एक ही आपल्या लोकशाहीचा चौथा कणा आहे. जिथं कोण घाबरत नाही तिथं पत्रकार बोलल्यावर सगळीच घाबरतात. म्हणून आपण आज आपल्या येरमाळा ग्रामपंचायत त्यांचा सुद्धा सत्कार ठेवला आणि ती आल्याबद्दल त्यांचाही ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो. आणि साहेबांना त्यांच्या भाषणातून सांगितलं मी काय करतो पण साहेब सुद्धा सर्वसामान्य माणसातला माणूस तिथं जर कळमला आलं रेशन कार्डाचं काम असेल काय वैयक्तिक शेतीचं जमीन लक्ष देऊन ती काम करून घेतात. त्यांचं सुद्धा इथं आल्याबद्दल आभार मानतो. आणि डॉक्टर सगळ्यात करा सगळ्याला नीट करणारे हे डॉक्टर आहेत. ती सुद्धा आपल्या ग्रामपंचायतच्या मान ठेवून सर्व डॉक्टर उपस्थित राहिलेत. त्यांचे सुद्धा येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो. आणि ही जर सगळी यंत्रणा राबवायची असेल तर आमच्या येरमाळा ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी ग्रामसेवक यांनी सुद्धा आज 8 दिवसापासून पूर्ण कष्ट करून हे आज महिलांचं ही शिबिर भरवलं त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि ग्रामपंचायतला सहकार्य केलं. खरंच जिजामाता सारखं काम जर करीत असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व आशा ही सुद्धा परिसरात सगळ्या आशा होऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन पॉम्पलेट देऊन त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. येरमाळ्याच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि साहेब वेळ झाला मी इथे थांबतो. सगळ्याचा आभार मानतो.
धन्यवाद सर. या ठिकाणी हा छोटासा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं मी ग्वाही देतो. आणि यानंतर जे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी सध्या सूचना आहे की त्यांनी जे काही नेमून दिलेले केबिन असतील त्या केबिन मध्ये आपण स्थानापन्न व्हावं.